चला एक अटीतटीची असलेली आणि नक्कीच पाहायला भेटा स्ट्राईक असेल तर उचित श्रीवर्धन तालुक्यातील मातब्बर असा एक संघ किंग कोहली भरटकोळी पक्ष मन्नगर तालुक्यातील मातब्बर संघ डिंग डॉंग दुधरोली. तर नक्कीच हा डिंग डॉंग दुधरोली हा देखील संघ श्रीवर्धन मध्ये खेळायला जातो. 2-3 वेळा गेले होते असं जयराम यांच्याकडून आम्हाला समजतंय. तर नक्कीच एक दोघांचा गेम त्यांचाही गेम यांना माहिती असणार आहे, यांचाही गेम त्यांना माहिती असणार आहे. त्याच्यामुळे सामना बघा नक्की मजा येईल. एकदा जोरदार टाळा उद्या श्रीवर्धन संघासाठी. एवढा लांबून आपला संघ या टुर्नामेंट साठी खेळायला इथं हजर राहिलाय. चला मंगेश गोलंदाजी मार्ग असेल तर मंगेश आणि सूर्य कसा फटका या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणि या ठिकाणी चेंडू सीमा रेषे पार. धीरूचा सूर्य कसा प्रयत्न होता धीरूचा, परंतु चेंडू कायसा या ठिकाणी सीमा रेषे पार होतोय. धाव संख्या होते 4. सूर्य कशी फलंदाजी पहिल्या चेंडूवर दाखवून दिलाय. आम्ही येथून लांबून का खेळायला आलोय, आम्ही श्रीवर्धनवरून इथे मंडणगडला का खेळायला आलोय तो या ठिकाणी दाखवतोय. आणि या चेंडूवर मात्र देईल तितकाच त्याला चोख असं प्रत्युत्तर दिले ते मंगेशने. सूर्य कसा झेल यांच्याकडून पुन्हा एकदा किरणजी पवार. एक मोठा असा झटका या ठिकाणी म्हणायला लागेल तो किंग कोहली भरटकोळ संघाला. राजू आता मात्र स्ट्राईक वर असेल तो राजू. रुचितच्या स्वरूपात लागणारा श्रीवर्धन संघाला एक मोठा झटका म्हणावा लागेल. उत्कृष्ट असा खेळाडू आहे तो रुचित, त्याची जागा घेण्यासाठी जातो तो राजू. पाहूया पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये त्याच पॉइंट मध्ये पुन्हा एकदा सेम कॉपी बुक शॉट आणि कॉपी बुक कॅच पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर मंगेश याचा सूर्य अशा प्रकारे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत ते किंग कोहली भरटकोळ संघाने. बॅट्समन नेम मनीष. 3 षटकांचा हा सामना आहे. सूर्यकाशी गोलंदाजी. धाव संख्या मात्र काय ती स्थिरावते 4. विवांश पुन्हा एकदा सूर्य कसा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आपला. सलग 4 चेंडू निर्धार टाकले ते मंगेशने. सूर्यकाशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मंगेश कडून. शेवटचा आणि अंतिम षटक, शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. सूर्य कसा फटका पुन्हा एकदा सूर्य कसा क्षेत्र पाहायला मिळतो आपल्याला. आणि या ठिकाणी षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. 2 बाद 5. पहिल्या चेंडूवर चौकार मारला त्यानंतर उर्वरित 5 चेंडू होते केवळ 1च धाव खर्च केला ते मंगेशने. सूर्यकाशी गोलंदाजी केली. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक कोण घेणे होते पाहूया. अजूनही हॅलो, या ठिकाणी उत्तम भोजन झालं, पण ते उत्तम भोजन 2 दिवस होण्यासाठी 4 वेळा भोजन व्यवस्था होण्यासाठी ज्यांनी अन्नदान केलं त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करतोय. सन्मान्य दिनेश जनार्दन सापटे, अध्यक्ष कुणबी समाज संघ शाखा मंडणगड आणि कुणबी संस्था मंडणगडचे उपाध्यक्ष. त्याच्यानंतर श्रीकांत अमृतराव सालेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंब, पत्नी लक्ष्मी, चिरंजीव मंदार, अमोल आणि कन्या स्मिता शशिकांत बामणे या परिवाराच्या वतीने अन्नदानाला सुद्धा मदत करण्यात आलेली आहे. होम मिनिस्टर खेळ पटेल यांच्या अन्नदानासाठी हर्बल सिंग
10,000 रुपये. वंदना राजाराम घाणेकर अतकुल घाणेकरवाडी 2,500 रुपये. अनंत मांडवकर अतकुल घाणेकरवाडी 2,000 रुपये. कलासाची विश्राम घाणेकर लक्ष्मी घाणेकरच्या स्मरणार्थ शांताराम आत्माराम दत्ताराम यांच्याकडून 10,000 रुपये. गोविंद विश्राम घाणेकर स्मरणार्थ अनिल संदीप प्रदीप यांच्याकडून 5,000 रुपये. या सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद. रात्रीच्या पैठणीसाठी सुमेधा वर्षा एकनाथ दळवी सवेळी लहान गट मुलींच्या पैठणीला स्पॉन्सर होत्या. नम्रता चंद्रकांत रेवाळे 40 वर्षाच्या खालील महिलांसाठी स्पॉन्सर होत्या. आणि दिशा दिलीप पवार कुडू खुर्द गुजरकोण ज्या स्पॉन्सर होत्या 40 वर्षाच्या वडील महिलांसाठी. स्वप्नील, हा सामना अतिशय चुरशीचा होणार. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. तुला काय वाटतंय स्वप्नील? आणि या ठिकाणी हा जोरदार सामना चाललेला आहे. धाव संख्या झाली आहे ती 10. धुतुरळी विरुद्ध श्रीवर्धन चाललेला सामना. श्रीवर्धन संघातील खेळाडू सुद्धा उत्तम प्रकारे या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि स्वतः किरणजी गोलंदाजी करतात. या 2 धाव घेतल्या. धाव संख्या झाली आहे ती 12. आमचे मित्र किरण पवार, हे मैदान, हे मंडळ, ही स्पर्धा ही माझीच आहे आणि ती यशस्वी झाली पाहिजे, हे भावना जोपासणारे आमचे किरण पवार, गणपती ट्रॅव्हल्सचे मालक. गणपती ट्रॅव्हल्स मंडणगडमध्ये अतिशय विनम्र सेवा देत आहे. आणि मुंबई विरार नाला सफर येणाऱ्या कोणत्याही बांधवाला कोणतीही मदत हवी असेल तर ते तत्परतेने देणारं ट्रॅव्हल्स म्हणजे गणपती ट्रॅव्हल्स. या ठिकाणी स्वतः किरणजी पवार या ठिकाणी गोलंदाजी करतायत. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 14. स्कोरर म्हणून काम पाहत आहेत ओम गणेश गुळेकर, बाल विकास मित्र मंडळ ज्युनियरचे अध्यक्ष. भविष्याची धुरा मंडळाची सांभाळण्यासाठी ते सज्ज आहेत. आणि या ठिकाणी हा खणखणीत दणदणीत चौकार होतो की गडी बाद. पंचांचा इशारा गडी बाद आहे. आणि किरण पवार यांच्या खात्यामध्ये 1 विकेट जाते आहे. श्रीवर्धन संघ या ठिकाणी निश्चितपणाने खूप दूरहून आलेला संघ आहे. परंतु संपूर्ण टुर्नामेंट हे पाहता त्यांच्या पाठीवरती कैलास रवींद्र धर्मा मोरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ आयु नयन रवींद्र मोरे यांनी दिलेली जर्सी आहे आणि जी अतिशय सुरेख दिसते आहे. महेश गाणेकर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. महेश गाणेकर कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला स्वप्नील पकड्या मंडळींना करा. स्कोररला त्रास होतोय. जर बाजूला घ्या सगळ्यांना. आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. दोन धावा घ्यायच्या का? बरं 2 धावा घ्यायच्या. 2 धावा. धाव संख्या 16. त्यानंतर संघांसाठी जे टी शर्ट्स आहेत त्यासाठी अनेकांनी आम्हाला मदत केलेली आहे. स्वर्गीय रवींद्र धर्मा मोरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ आयु नयन रवींद्र मोरे तेरडी 5,000 रुपये. कलासाची गणू घाणेकर व जयवंती गणू घाणेकर स्मरणार्थ सुनील घाणेकर व परिवार यांच्याकडून 2,500 रुपये. कलासी शाहीर रमेश जयवंती गणू घाणेकरच्या स्मरणार्थ चिरंजीव शैलेश गणेश उमेश यांच्याकडून 2,500 रुपये. कैलासाची नंदकुमार खेकडे स्मरणार्थ चिरंजीव संदीप व परिवार लांदा यांच्याकडून 2,500 रुपये. कैलासाची शाहीर नारायण घाणेकर व लक्ष्मी घाणेकर स्मरणार्थ चिरंजीव सुरेंद्र व परिवार 2,500 रुपये. श्री दिलीप पार्वतीबाई परशुराम पवार कुडुकुर्द गुजरकोण यांच्याकडून 2,500 रुपये. दरम्यान हा सामना सुरू होतोय. धावसंख्या झाली ती 16. या ठिकाणी 8-30चा हा सामना आहे. करो या मरो. आणि हा सुंदर ड्राईव्ह तितकंच चांगलं चित्ररक्षण होऊ शकतं. पंचांचा इशारा गडीपाद. सुलोचना शांताराम घाणेकरांच्या स्मरणार्थ चिरंजीव सहदेव महेश शरद उत्तम भरत व परिवार अतकुल घाणेकर यांच्याकडून 2,500 रुपये. बाबूराव शेवंती महादेव गुजर धुतुरळे यांच्याकडून 5,000 रुपये. दत्ताराम सकाराम पांडे अतकुल घाणेकर यांच्याकडून 2,500 रुपये. श्लोक कम्प्युटर्स मंडणगड प्रोपा शरद सुखदर धुतुरळी यांच्याकडून 2,500 रुपये. राजाराम शंकर घाणेकर अतकुल घाणेकरवाडी यांच्याकडून 2,500 रुपये. चिराग व पूजा संदीप पांढरे अतकुल घाणेकर यांच्याकडून 2,500 रुपये. कलासाई सरस्वती भिकू मस्कर यांच्या स्मरणार्थ सहदेव निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सडे यांच्याकडून 2,500 रुपये. रमेश सरस्वती लक्ष्मण शिंदे सेवानिवृत्त अधिकारी श्रेणी 2 महाराष्ट्र पोलीस राज्य उत्पादन शुल्क यांच्या क्लास 2 ऑफिसर कडून 5,000 रुपये. गंगा भागीरथ लक्ष्मी रघुनाथ शिगवण यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री सीताराम रघुनाथ शिगवण शिरगाव यांच्याकडून 2,500 रुपये. एकनाथ जनाबाई पांडुरंग दळी बापू सोविली यांच्याकडून 2,500 रुपये. धर्मेश गंगाबाई भागोजी रटाटे राज ज्वेलर्स मंडणगड कुणबी संचालक यांच्याकडून 2,500 रुपये. सर्व देणगीदारांना मनपूर्वक धन्यवाद.
आणि या ठिकाणी कॉमेंट दिशेने ताटवलेला चेंडू गडी बाद आहे. चेंडू पटकन द्यायचा आहे. हॅट्रिक चान्स आहे. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपल्याला या स्पर्धेसाठी देणगी सुद्धा दिलेली आहे. त्या सर्व देणगीदारांची नावं या ठिकाणी मी वाचतो आहे. बाबूराव सन्मान्य सुनील रामचंद्र भावे 1000 रुपये, संतोष लक्ष्मण देवळे 1000 रुपये, विनायक शंकरराव जगताप 500 रुपये, अपेक्षा सतीश चव्हाण शेनाळे 1551 रुपये, अमित दगडू बैकर 1111 रुपये, मान्य संजय घाणेकर तिडे हा सुंदर मंडप, डीजे, साऊंड सिस्टीम, भव्य स्टेज, या विद्युत रोषणाई सर्वत्र हॉलिजन्स या सगळ्याची सुबक व्यवस्था करणारे आमचे संजय घाणेकर यांना आम्ही लाख लाख धन्यवाद देतो. अतिशय विनम्र सेवा देण्यामध्ये मंडणगड तालुक्यात ते मातब्बर आहेत. गरीबाच्या घरचा कार्यक्रम जर सुंदर व्हायचा असेल तर एकमेव हाक मारावी, संजय घाणेकर, संजय घाणेकर, संजय घाणेकर. या ठिकाणी माननीय विलास बेकर निवृत्त ग्रामविकास अधिकारी 1100 रुपये, बफर बुरणकर 500 रुपये, धाव संख्या 21 झाले 21. महेश घाणेकर घराडी गणेशवाडी 500 रुपये, रविराज शिंगारे वाकवली 500 रुपये, अनंत माने सडे मानेवाडी 151 रुपये, ढोळेसर सडे नंबर 1 200 रुपये, अनिश अशोक चोरगे 500 रुपये, अनिल गुळेकर 500 रुपये, अंकित अनिल गुळेकर 500 रुपये, सरस्वती गोविंद घाणेकर 100 रुपये, सरस्वती हरी गुळेकर 500 रुपये, दिनकर बामणे 100 रुपये, सुरेश नाडकर 100 रुपये, गणेश नृत्य कला पथक धुतरोळी 500 रुपये, प्रगती महिला मंडळ नाडकरवाडी 101 रुपया, बाणेबाई 101 रुपया, सुवर्णा बाणे 101 रुपया, सुनील आईनकर सर 500 रुपये, संतोष सकपाल सर शिरगाव शाळा 500 रुपये, दामोदर गोसावी सड जादवडी शाळा 500 रुपये, अमित साळेकर अध्यक्ष शाळा वसंत शनाळे 500 रुपये. सर्व दिनांक धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे 27 ला विन 26 धावा 26. जयंत भेकत नाडकरवाडी 100 रुपये, सुशांत मांडवकर घाणेकरवाडी 201 रुपया, सिद्धी सुशांत मांडवकर, रिद्धी सुशांत मांडवकर 201 रुपया, सिद्धी सुशांत मांडवकर 201 रुपया, राजकुमार निगुडकर 500 रुपये, आनंद जेलमकर 500 रुपये, मनोहर दळी 500 रुपये, मधुकर पाटील 200 रुपये. सर्व देणगीदारांना मनोकर धन्यवाद. तळेघर संघ ओके आहे का? तळेघर संघ यस, व्हेरी नाईस. हॅलो स्वप्नील भरत पटकन इकडे. तळेघर आणि बालमंडळे नाणेफेकीला चालायचं आहे. तळेघर आणि बालमंडळे नाणेफेक करून घ्या. स्वप्नील गुळेकर नाणेफेक करून घ्या. भरत घाणेकर सामना सुरू ठेवा. बॉलर नेम रुचित. रुचित
सुनील घाणेकर कृपया सामन्याची नाणेफेक करून घ्या. बाळ मंडळ ए विपक्ष तळेकर. तळेगर संघ तळेगर. अतिशय सुंदर प्रकारे जयराम राठोड सर व्यवस्थित मारून चौकारावर चौकारची आतिषबाजी करतायत आणि ह्या ठिकाणी चौकाराची हॅट्रिक होते का ते पाहूया. जयराम जी की या ठिकाणी नाणेफेक होतोय. बाळ मंडळ ए विपक्ष तळेगर. हेड अँड टेल. And 10 Bal Mandali won the toss and decided to बाल मंडळीने नाणेफेक जिंकलेला आहे. काय घेते सांगायचंय. चला सामना सुरू करा. या ठिकाणी सुनील घाणेकर आमचे भजनी बुवा आमचे सहकारी मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष यांनी नाणेफेक केलेले आहे. धन्यवाद सर. आणि हा सुरेख चेंडू बॅट्समनला चेंडू नीटसा समजला नाहीये. चकवा देऊन गेलेला चेंडू सुंदर गोलंदाजी. धावसंख्या 8 वर स्थिरावलेला आहे. या ठिकाणी जयरामजी बाद झालेले आहेत. पहिला गडी बाद झालेला होता आणि हा क्लीन बोल होऊ शकतो मात्र मिसफील्ड या ठिकाणी विकेट किपर अतिशय चार ठिकाणी पाहायला मिळाली. अन्यथा 1 नंबर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 9. 2 चौकार जर गेले नसते तर अतिशय मंगेशजींनी जो पहिला षटक टाकलेला होता त्या षटकाला तोडीस तोड या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली श्रीवर्धन संघाकडून. सर अभिनंदन. खूप मस्त. बॉलर्सने चला लवकर सुरू करा. लवकर सुरू करा. जरा वेगाने प्लीज. बालमंडल ए आणि तळेगर सामना 2 षटकांचा या. जरा वेगाने खेळवा. अजून भरपूर सामने व्हायचे आहेत. अतिशय सुरेख प्रकारे तटावलेला हा चेंडू. धावसंख्या 14. स्वप्नील गोळेकर यांना विनंती आहे. हॅलो 15 धावा आहेत. धाव संख्या 16. आणि हा सुंदर टॅप करून मारलेला चेंडू खणखणीत दणदणीत रौप्य मस्तवी चौकार. आमचे मित्र श्रीधर कदम यांचे चिरंजीव इंजिनियर सूरज श्रीधर कदम
आणि हा मात्र सुरेख चेंडू. सूरजला नीटचा काही समजलेलं नाही, चकवा देऊन गेलेला चेंडू. धाव संख्या 20. किती पाहिजे विजयाला? 25 ला विनय, 27 ला विनय. अतिशय सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्टंपिंग चान्स होऊ शकतो. आणि पंचांचा इशारा काय होतो पाहूया. पंचांचा नो बॉलचा इशारा दिसतोय. जर विकेट असेल तर बॉल काउंट होईल. आणि गडी बाद. चला पुढे खेळ सुरू करा, पुढे खेळ सुरू ठेवा. बालमंडळ काय घेतलं? क्षेत्ररक्षण. 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावा. आणि आता सुदर्शन चाललेले आहेत. सुरतची जागा घेण्यासाठी चालले आहेत ते सुदर्शन पवार, एक उत्तम असे आपल्या डिंगडॉंग दुतुर्डी संघाचे खेळाडू. राजू गोलंदाजीसाठी आले आहेत ते राजू. सायंकाळच्या रमणीय वातावरणामध्ये चाललेल्या या सुंदर स्पर्धा. पंचांनी स्टंपकडे पण लक्ष द्यायचं आहे. आमच्यातील अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी खास करून मुंबईवरून आलेले आहेत, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. महिला आणि कुटुंब प्रमुख सर्व या स्पर्धेसाठी आलेले आहेत, त्यांना मनपूर्वक धन्यवाद. यानंतरचा जो सामना आहे तो टॉस झालेला आहे. आणि या ठिकाणी एक विकेट गेलेला आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 24. केवळ 3 धावांची गरज. केवळ 3 धावांची गरज. परत वेगाने घे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आमचे नदीम देवळेकर सर अतिशय उत्तम सेवा देत आहेत. त्यांचं जे चॅनल आहे पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह, पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. हा सुंदर चेंडू. श्रीवर्धन संघ प्रथमच या टुर्नामेंट मध्ये खेळतोय आणि 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि हा सुंदर प्रकारे मारलेला फटका डिंगडॉंग ए संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याने आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचा आहे. प्रसाद सुनील घाणेकर यांच्या सौजन्याने हा मेडल आहे तो त्याने घ्यायचा आहे. आणि ओम गणेश गोळेकर यांच्या सौजन्याने या ठिकाणी गुड्डे आहे